नमस्कार. एखाद्या प्रकरणामध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीला जर उसने पैसे दिले असतील किंवा इतर कोणत्याही कारणापोटी जर व्यवहार केले असतील आणि त्या व्यवहाराच्या कारणास्तव आपण जर त्या व्यक्तींकडून चेक घेत असू, तर चेक हे कशा स्वरूपाचे आपण घेतले पाहिजेत आणि तो चेक कसा असावा या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की आपण कुणाला तरी उसने पैसे देतो आणि त्या पैशांच्या सुरक्षेसाठी एक तारण म्हणून त्या व्यक्तीकडून चेक घेतो आणि ज्यावेळी ती व्यक्ती ते पैसे आपल्याला परत माघारी देऊ करत नाही, त्यावेळी मग आपण कोर्टाच्या माध्यमातून कंप्लेंट फाईल करून त्यामध्ये त्या चेकच्या रकमेची मागणी करायला जातो. पण अशा वेळी काय होतं, तो चेक ज्या परिस्थितीमध्ये घेतला होता, ज्या स्वरूपाचा घेतला होता, तो कायदेशीर बाबीमध्ये कुठेतरी अपुरा असतो आणि तो अपुरा असल्या कारणामुळं त्या प्रकरणामध्ये पुरेसं यश त्या व्यक्तीला प्राप्त होत नाही आणि मग कुठंतरी त्याचा आर्थिक लॉस त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. मग अशा प्रकरणामध्ये जर आपण तो चेक एक कायदेशीर बाबीतून योग्यरित्या जर त्या व्यक्तीकडून घेतला असेल तर मात्र आपल्याला अशा प्रकरणामध्ये निश्चितप्रमाणे यश त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यावेळी चेक घेतले जातात तर ते चेक आणि त्या चेकच्या अकाउंटचं स्टेटस, म्हणजे ते अकाउंट चालू आहे बंद आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर जो व्यक्ती तो चेक देतोय तो चेक त्या व्यक्तीच्याच हस्ते लिहिला गेला पाहिजे, त्याच्याच हस्ताक्षरात तो असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यावर त्या व्यक्तीने केलेली सही ही त्याच्या पॅन कार्डवरच्या सहीशी मिळती जुळती असली पाहिजे. बऱ्याच प्रकरणामध्ये काय होतं की व्यक्ती असे चेक साईन केलेले चेक देतात आणि ज्यावेळी नंतर लक्षात येतं की त्याची ओरिजिनल साईन ही खूप वेगळी आहे आणि त्यांनी चेकवर केलेली साईन ही पूर्णपणे वेगळी आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पश्चाताप त्यामध्ये त्या ठिकाणी करावा लागतो. दुसरी बाब म्हणजे काय की जो चेक ज्या व्यक्तीकडून आपण घेणार आहोत तो कोणत्या कारणासाठी घेतला आहे हे कारण त्याच व्यक्तीच्या हस्ताक्षरामध्ये चेकच्या मागं लिहून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या खालीच त्या व्यक्तीची पुन्हा एकदा स्वाक्षरी साईन त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. या बाबीमध्ये काय होतं की ज्यावेळी त्याचं हस्ताक्षर हे हस्ताक्षर तज्ज्ञांच्याकडून परीक्षण करण्याची वेळ, अनालिसिस करण्याची वेळ ज्यावेळी कोर्ट केसेसमध्ये येते त्यावेळी त्या ठिकाणी तो पुरावा म्हणून त्या ठिकाणी बेस म्हणून धरला जातो आणि मुख्यत्वे करून ज्या व्यवहारामध्ये चेक घेतो त्या व्यवहारामध्ये आपण अगोदर त्या व्यक्तीस पैसे देणे गरजेचे आहे आणि नंतर त्याने आपल्याला चेक देणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचाच क्रम या स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे. नसेल तर बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की अगोदर चेक घेतले जातात, तसे रेकॉर्ड्स तयार केले जातात आणि मग त्यांना पैसे दिले जातात, मग ते अकाउंटवर असतील. पण चेक बाउन्सच्या प्रकरणामध्ये हे बेकायदेशीर मानलं जातं. त्यामध्ये असाच क्रम असणं आवश्यक आहे की अगोदर पैसे दिले गेले पाहिजेत आणि त्या पैशांना सुरक्षा तारण म्हणून ते चेक नंतर दिले गेले पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये पुढे जाऊन ज्यावेळी आपण बघतो की आपल्याला चेक दिल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की त्या व्यक्ती सदरचे चेक नंबरचे चेक हे माझे हरवले आहेत म्हणून आपल्या परस्पर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली जाते. आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली म्हणजे त्या परत कंप्लेंटची चौकशी होणं ना होणं किंवा त्या चेकच्या संदर्भात तो सापडणं न सापडणं हा तो चौकशीचा भाग असतो. परंतु त्या व्यक्तीचे चेक हे हरवले आहेत या स्वरूपाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यामुळे कोणत्याही प्रकरणामध्ये व्यवहारामध्ये अशा स्वरूपाचे चेक घेत असताना हे चेक्स कोणत्या व्यवहाराच्या पोटी घेण्यात आलेले आहेत या संदर्भात जर अग्रीमेंट करणं शक्य झालं तर ते अग्रीमेंट जरूर करावं.
त्यामध्ये कोणत्या कारणासाठी हे चेक घेतोय, कोणते चेक घेतोय, कोणत्या अकाउंटचे आहेत, कोणाच्या हस्ताक्षराने घेतोय, हे सगळं त्या ठिकाणी नमूद करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि अशा स्वरूपाचा चेक ज्यावेळी अवेलेबल असतो त्यावेळी चेक बाउन्सच्या प्रकरणामध्ये या स्वरूपाच्या प्रकरणात हे यश निश्चितपणे मिळू शकतं. त्यामुळं कोणत्याही कारणास्तव जर आपण चेक घेणार असू तर या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता त्या चेकच्या बाबतीत होणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपण तो चेक लीगली सिक्युअर आहे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. तर या संदर्भात आपल्याला जर काही कोणत्याही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा, त्याचा आन्सर मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.